तर तुम्हाला एक सांगतो, आज आहे 3 ऑगस्ट. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो का आणखीन राज्यामध्ये 8 ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. काय झालं, सगळ्या इतका पाऊस चालू की सगळ्या शेतकऱ्याचे कामं रखडलेत. म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळे शेतामध्ये जाता येणार, तर त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी ती एक आनंदाची बातमी आहे. ज्यांना पाऊस जास्त झालाय त्यांच्यासाठी 8 तारखेच्या नंतर 9 पासून ऊन पडणार आहे, म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. पण 8 ऑगस्ट पर्यंत दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर आपण एक भागाकडे बघू. म्हणजे पूर्व विदर्भाकडे बघू. पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्हे आहेत: वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर. म्हणजे पूर्व विदर्भात आज दुपारनंतर जोराचा पाऊस येणार आहे. म्हणजे 8 तारखेपर्यंत 3, 4, 5 ऑगस्ट आणि त्याच्यानंतर 6, 7, 8 ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे. त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडे वळू. पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा, वाशिम, हिंगोली ह्या भागामध्ये जवळपास म्हणजे आज 3 ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. 9 तारखेपासून पुन्हा उघाडीत भेटणार आहे, म्हणून हे देखील लक्षात द्यायचं.